आणि आता 10च्या 25 मोठ्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह सत्तेतील सर्व आमदारांनी घेतली शपथ। 8-9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड तर विधान परिषद सभापतींचीही निवड होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेचे सभापती पद मागील 2 वर्षांपासून रिक्त आहे। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार आहेत, सूत्रांची माहिती। विधानसभेचे सभागृह नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवडीची शक्यता आहे, तर विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता, खात्रीलायक सूत्रांची माहिती। मंत्रिपदासाठी कोकणातील नेत्यांची लॉबिंग। नितेश राणे भाजपच्या कोट्यामधून यादीत अव्वल, तर शिवसेनेकडून केसरकर, उदय सामंत, योगेश कदम आणि राष्ट्रवादीकडून शेखर निकम मंत्रिपदाच्या शर्यतीत। आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर भेट। मुनगंटीवार आणि सुनील प्रभूंचीही चर्चा, तर आव्हाड आणि शिरसाट यांनीही माध्यमांसमोर हात उंचावले। पैठणचे आमदार विलास भुमरे रुग्णालयात ॲडमिट असल्यानंच आमदारकीची शपथ घेणार नाहीत। विशेष व्यवस्था करून भुमरेंना आमदारकीची शपथ दिली जाईल। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही मवियामध्ये राहणार नाही, अबू आझमींचा इशारा आहे। बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पक्ष मवियामधून बाहेर पडणार। मवियात विधानसभा निवडणुकीमध्ये समन्वय नव्हता। तिकीट वाटपात रस्सीखेच करत राहिल्यामुळेच मवियाचा पराभव झालाय, अबू आझमींचा आरोप। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते। 31 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळली का? भास्कर जाधवांचा सवाल आहे। पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांनाच मिळणार। चंद्रकांत पाटील पालकमंत्रीपदाच्या रेसमध्ये नसतील, रोहित पवारांचा टोला। वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश। आर पाटील आणि अनिल बाबर यांच्याप्रमाणे रोहित पाटील, सुहास बाबर प्रथमच निवडणूक जिंकत विधानसभेत। माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली। संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले संत राऊत सुशिक्षित बेरोजगार राजकारणी। सकाळ संध्याकाळ भोंगा वाजवण्याचं राऊतांकडे काम आहे। गुलाबराव पाटलांची राऊतांवर टीका। बारामतीमध्ये बॅलेट पेपरचा प्रयोग करायचा आहे का? सुप्रिया सुळेंना राजीनामा देतील का? मुनगंटीवार यांचा विरोधकांना सवाल आहे। लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्करवाडी अशा आशयाचा बॅनर घेऊन जितेंद्र आव्हाड थेट विधानभवनात आले। स्वातंत्र्य भारतामधील दुसरा अध्याय सुरू, आव्हाडांचं वक्तव्य। शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत। गुलाबराव देवकरांनी सुनील तटकरेंची मुंबईत भेट घेतल्याची माहिती आहे। जळगाव ग्रामीणमधून देवकरांचा पराभव झालाय। उद्धव ठाकरेंचा पक्ष कोकणातून साफ झाला। 40 वर्ष कोकणाला मूर्ख बनवणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली आहे। कुडाळचे शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी श्रीकर परदेशी यांचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे। परदेशी यांनी मोदींचे उपसचिव म्हणूनही काम केले। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक। पुण्यातील बालगंधर्व चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। इंडिया आघाडीची मी स्थापना केली, संधी मिळाली तर मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करेन। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरासमोर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बदलेगा पद लेकिन वही रहेगा कद, बॅनरवर आशय। छत्रपती संभाजीनगर शहरात देवेंद्र फडणवीस यांचे आगळेवेगळे बॅनर लागले। देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत त्याची जात, गोत्र, धर्म फक्त महाराष्ट्र असा आशय असलेले लावण्यात आलेत बॅनर। नवी मुंबईमधील खारघरमध्ये माजी भाजप नगरसेवकांचं काम बंद आंदोलन। मोरबे धरणामधून नवी मुंबईपर्यंतच्या नव्या जलवाहिनीला विरोध आहे। खारघरसाठी 15 MLD पाणी राखीव ठेवण्याची मागणी आहे। मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला। पेट परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध।